माझी बायको रात्री फोन घेऊन बसते ना म्हणून तिला झोप येत नाही, अशा भरपूर कमेंट्स आपल्या एका व्हिडिओवर आल्या. पण खरंच फोनमुळे झोप अफेक्ट होते का? तर होतं काय, सकाळी आपल्या शरीरात एक हॉर्मोन रिलीज होतं ज्यामुळे आपल्याला फ्रेश आणि अलर्ट वाटतं. कॉर्टिसोल नावाचं, म्हणजे ते आपल्याला जागं करतं. आणि जसं जसं दिवस मावळतो तसं आपल्या शरीरात दुसरं हॉर्मोन रिलीज होतं, मेलॅटोनिन नावाचं, ज्याच्यामुळे आपल्याला झोप येते. आणि हे अंधाराच्या रिस्पॉन्स मध्ये रिलीज होतं. म्हणजे जसं लाईट कमी होतो, जसं अंधार होतो, तसं हे रिलीज होतं. म्हणूनच याला हॉर्मोन ऑफ डार्कनेसही म्हटलं जातं. यासोबतच दिवसभर सूर्यप्रकाशात जी इंटेन्स ब्लू लाईट असते ती आपल्या शरीराच्या बायोलॉजिकल सायकलसाठी महत्वाची असते. ही ब्लू लाईट आपल्याला दिवसभर एनर्जाइज ठेवते, कामांमध्ये फोकस आणि अलर्ट ठेवते, तसंच आपला मूड अपलिफ्टेड चांगला ठेवते. पण जसं जसं अंधार पडायला सुरुवात होते तसं तसं ही ब्लू लाईट कमी होते आणि डोळ्यांथ्रू आपल्या शरीराला सिग्नल मिळतो की आता रिलॅक्स व्हायची वेळ आहे. सो कॉर्टिसोलची लेवल कमी करायला हवी आणि मेलॅटोनिनची लेवल वाढवायला हवी. आणि अशा वेळी आपण हातात फोन घेतला की मग झालं. फोन मधून येणारा ब्लू लाईट हा सूर्यप्रकाशातल्या नॅचरल ब्लू लाईटला कॉपी करू शकतो, मिमिक करू शकतो. आणि हा आर्टिफिशियल ब्लू लाईट आपल्या डोळ्यांवर पडला की आपल्या ब्रेनला वाटतं अजून झोपायची वेळ झालेली नाहीये. सो कॉर्टिसोलची लेवल इफेक्टिव्हली कमी होत नाही आणि मेलॅटोनिन इफेक्टिव्हली रिलीज होत नाही. आणि मग आपला ब्रेन पुन्हा ऍक्टिव्ह होतो आणि मग झोपेचं आपलं जे नॉर्मल सायकल आहे ते बिघडतं आणि यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. तसंच आपण जेव्हा जास्त वेळ फोन बघून झोपतो तेव्हा क्वालिटी ऑफ स्लीपही नसते, म्हणजेच आपल्याला झोपही चांगली लागत नाही. मग दुसऱ्या दिवशी आपण कितीही वेळ झोपलो तरी आळशी आणि थकलेलं वाटतं.